विद्यार्थिनींनो, या आधीच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजेच संसर्गजन्य रोगांच्या बाबतीत चर्चा केली आहे. आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण नॉन इन्फेक्शियस डिसीजेसवर चर्चा करणार आहोत, म्हणजेच असंसर्गजन्य रोग. असंसर्गजन्य रोगांची डेफिनेशन पाहूया. डिसीजेस which do not occur through infections and body contacts are called as non-infectious diseases. Such diseases arise in human body itself due to certain reasons. म्हणजेच जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत त्या रोगांना असंसर्गजन्य किंवा असंक्रामक रोग असं म्हटलं जातं. असे रोग काही विशिष्ट कारणांमुळे व्यक्तीच्या शरीरातच उद्भवले जातात. Cancer. Uncontrolled and abnormal cell growth is called as cancer. पेशींच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीस कर्करोग असं म्हटलं जातं. Group of lump of cancerous cells is called as malignant tumor. Cancer can occur in various organs like lungs, mouth, tongue, stomach, breast, uterus, skin and tissues like blood. कर्करोगाच्या पेशी समूहास किंवा गाठीस दुर्दम्य अर्बुद म्हणतात. कर्करोग फुफ्फुस, तोंड, जीभ, जठर, स्तन, गर्भाशय, त्वचा यांसारख्या अवयवांत, रक्त किंवा अन्य कोणत्याही ऊतीत होऊ शकतो. नाव लुक टू द रिझन्स. रिझन्स: consumption of tobacco, गुटखा, smoking, alcoholism, lack of fiber content like fruits and leafy vegetables in food, excessive consumptions of junk food like pizza, burger, etc. are some of the many possible reasons. याशिवाय hereditary may also be a reason. अतिप्रमाणात तंबाखू, गुटखा, धूम्रपान, मद्यपान, आहारात चोथायुक्त अन्नपदार्थांचा जसं की फळं, पालेभाज्या यांचा समावेश नसणं, अतिप्रमाणात जंक्स फूड खाणं जसं की वडापाव, पिझ्झा, बर्गर आदी यांसारखी अनेक कारणं असू शकतात. आणि अनुवांशिकता हेरिडेटरी हे सुद्धा एक कारण कर्करोगासाठी असू शकतं. कॅन्सरची सिम्पटम्स. नंबर 1, क्रोनिक कफ, होर्स व्हॉइस, डिफिकल्टी इन स्वॅलोईंग. दीर्घकालीन खोकला, आवाज घोगरा होणे, गिळताना त्रास होणे. नंबर 2, इनक्युरेबल स्कॅर अँड इन्फ्लेमेशन, उपचार करूनही बरा न होणारा व्रण किंवा सूज. नंबर 3, लम्प्स इन ब्रेस्ट, स्तनांत गाठी निर्माण होणं. नंबर 4, अनएक्सप्लेन्ड वेट लॉस, अकारण वजनात होणारी घट. ही कॅन्सरची काही सिम्पटम्स आहेत. डू यू नो दॅट? तुम्हाला माहिती आहे का? मॉडर्न डायग्नोस्टिक अँड ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. व्हेरियस टेक्निक्स लाईक सीटी स्कॅन, MRI स्कॅन ही नावं तुम्ही ऐकली असतील. मॅमोग्राफी, बायोप्सी आर यूज्ड इन डायग्नोसिस ऑफ कॅन्सर. इन केस ऑफ ट्रीटमेंट अलॉंग विथ कन्व्हेन्शनल मेथड्स लाईक केमोथेरपी, रेडिएशन थेरपी अँड सर्जरी, मॉडर्न टेक्निक्स लाईक रोबोटिक अँड लॅप्रोस्कोपिक सर्जरी आर ऑल्सो फॉलोड. कर्करोगाचं निदान करण्यासाठी टिश्यू डायग्नोसिस, सीटी स्कॅन, MRI स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी इत्यादी तंत्रांचा वापर करण्यात येतो. तर उपचारांमध्ये रसायनोपचार, किरणोपचार, शल्यचिकित्सा या प्रचलित पद्धतींबरोबरच रोबोटिक सर्जरी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी अशा उपचार पद्धतीसुद्धा वापरल्या जात आहेत. नेहमी लक्षात ठेवा, ऑलवेज रिमेंबर, अनकंट्रोल्ड डाएट हेल्प्स टू प्रिव्हेंट सम टाइप्स ऑफ कॅन्सर्स. आहारावर योग्य नियंत्रण ठेवल्यास काही प्रकारच्या कर्करोगांपासून संरक्षण मिळवता येऊ शकतं. फिजिकल एक्सरसाइज अलॉंग विथ मॉडर्न ट्रीटमेंट इज मोर बेनिफिशियल टू क्युअर द कॅन्सर. कर्करोगावर आधुनिक उपचारांबरोबरच शारीरिक व्यायाम केल्यास अधिक फायदा होतो. अवॉइड ॲडिक्शन्स लाईक टोबॅको, च्युईंग, स्मोकिंग एट्सेट्रा. तंबाखू सेवन, धूम्रपान यांसारख्या व्यसनांच्या आहारी जाऊ नका. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत.
डू यू रिमेंबर एनी पर्सन ड्रिंकिंग द शुगर फ्री टी or avoiding consumptions of sweets? What may be the possible reasons for this? बघा, तुम्हाला तुमच्या संपर्कात अशा काही व्यक्ती आल्याही असतील, विना साखरेचा चहा घेणाऱ्या किंवा गोड पदार्थ टाळणाऱ्या. काय कारण असावं यामागे, चला जाणून घेऊया. असंसर्गजन्य रोग. नंबर 2, डायबिटीस म्हणजेच मधुमेह. द हॉर्मोन इन्सुलिन प्रोड्यूस्ड इन पॅनक्रियाज controls the level of sugar, glucose in blood. If insulin is secreted in low quantity, glucose level cannot be controlled. This disorder is called as diabetes. स्वादुपिंडांमध्ये इन्सुलिन ही संप्रेरक रक्तातील ग्लुकोजच्या शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवतात आणि ही स्वादुपिंडात निर्माण होत असतात. इन्सुलिनचं प्रमाण कमी झाल्यास शर्करेचं प्रमाण म्हणजेच शुगरचं प्रमाण कंट्रोलमध्ये ठेवलं जाऊ शकत नाही आणि अशा प्रकारच्या डिसऑर्डरला, या विकाराला मधुमेह म्हणजेच डायबिटीस असं म्हटलं जातं. सिम्पटम्स विच कॅन नॉट बी इग्नोर्ड. जर अशी लक्षणं आली तर त्यांकडे कदापि दुर्लक्ष करू नका. फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट नाईट, इन्क्रीज्ड ओबेसिटी ऑर वेट लॉस. रात्री मूत्रविसर्जनास वारंवार जावे लागणे, वजन खूप वाढणे किंवा कमी होणे यांसारखी लक्षणं यामध्ये प्रामुख्याने आढळतात. रिझन्स फॉर डायबिटीस. डायबिटीसची कारणं: हेरिडिटी, ओबेसिटी, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, मेंटल स्ट्रेस. अनुवांशिकता हे एक कारण असू शकतं. अतिलठ्ठपणा, व्यायामाचा किंवा कष्टाचा अभाव, मानसिक ताण तणाव यांसारख्या कारणांतून मधुमेह म्हणजेच डायबिटीस होऊ शकतो. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ डायबिटीस. फॉलोइंग द प्रॉपर डाईट, मेडिसिन्स अँड एक्सरसाइज अंडर द सुपरविजन ऑफ डॉक्टर हेल्प्स टू कीप द डायबिटीस अंडर कंट्रोल. प्रतिबंधात्मक उपचार म्हणजेच काय? डॉक्टरांच्या सल्ल्यानं आहार घेणं, औषधं घेणं आणि वेळेवर व्यायाम यांचा अवलंब करून आपण मधुमेहावर नियंत्रण ठेवू शकतो. डू यू नो दॅट? तुम्हाला माहिती आहे का? इंडिया हॅज लार्जेस्ट नंबर ऑफ डायबिटीस पेशंट्स इन द वर्ल्ड. ॲट प्रेझेंट अप्रॉक्सिमेटली 7 करोड डायबिटीस पेशंट्स आर प्रेझेंट इन द कंट्री. तुम्हाला ठाऊक असायला हवं, सध्या देशात साधारणपणे 7 कोटीच्या वर मधुमेहाचे रुग्ण आहेत. जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण हे भारतात आढळतात. नंबर 3, तिसरा असंसर्गजन्य आजार आहे. नंबर 3, नॉन इन्फेक्शियस डिसीजेस, हार्ट डिसीजेस म्हणजेच हृदयविकार. इफिशियन्सी ऑफ द हार्ट डिक्रीजेस ड्यू टू डिक्रीज्ड ब्लड सप्लाय अँड देअरबाय ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट सप्लाय टू द हार्ट मसल. हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा व पर्यायाने ऑक्सिजन व पोषक द्रव्यांचा पुरवठा अपुरा पडल्यास हृदयाची कार्यक्षमता कमी होते. ड्यू टू दिस हार्ट हॅज टू परफॉर्म मोर वर्क दॅट लीड्स टू स्ट्रेस ऑन इट. आणि यामुळे हृदयास जास्त कार्य करावं लागतं, ज्यामुळे त्याच्यावरती अतिरिक्त ताण येतो आणि ताण आल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. धिस मे कॉज हार्ट अटॅक. इफ समवन हॅज हार्ट अटॅक, इमिजिएट कन्सल्टेशन ऑफ डॉक्टर अँड ट्रीटमेंट इज नेसेसरी. हृदयविकाराचा झटका आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला आणि औषधोपचार अत्यावश्यक आहेत. वन शुड नॉट इग्नोर दीज सिम्पटम्स. या लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आहे. सिव्हिअर चेस्ट पेन्स, छातीत असह्य वेदना होणे. पेन्स इन शोल्डर, छातीतील वेदनांमुळे खांदे दुखू लागणे. नेक अँड आर्म्स, खांदे, मान व हात दुखणे. क्रॅम्प्स इन हँड, हात आखडणे. अनइझीनेस, ट्रिमर्स, घाम येणे, अस्वस्थता आणि कंप जाणवू लागणे. या लक्षणांना कधीही इग्नोर करू नका. रिझन्स ऑफ हार्ट अटॅक, हार्ट अटॅक येण्यामागची कारणं.
स्मोकिंग, अल्कोहोलिझम, डायबिटीज, हायपरटेन्शन, ओबेसिटी, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, हेरिडिटी, मेंटल स्ट्रेस, एंगर, ॲनेक्झिटी. धूम्रपान करणं, मद्यपान करणं, मधुमेह असणं, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, शारीरिक श्रमाची कमतरता, व्यायामाचा अभाव, सतत बैठे काम करणं, अनुवांशिकता, तणाव, रागीटपणा आणि चिंता या गोष्टी हृदयविकाराची कारणं असू शकतात. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा. Each disease has a specific scientific reason. Disease do not occur due to divine curse or hating by anyone. प्रत्येक रोगाला विशिष्ट असं वैज्ञानिक कारण असतं. दैवी प्रकोप किंवा इतर व्यक्तींच्या मत्सरामुळे, रागामुळे हा रोग होत नाही किंवा कुठलेच रोग होत नाही. Diseases can be cured by proper medical treatment and not by chanting mantras or performing मॅजिक ट्रिक्स. योग्य वैद्यकीय उपचारांनीच रोग बरे होतात. मंत्रतंत्र, जादूटोना यांमुळे रोग बरे होत नाहीत. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा आणि इतरांनाही सावध करा. हृदयविकाराच्या ह्या चार्टला थोडंसं समजावून घेऊया. सेंटर पॉइंटला आहे रोगाचं नाव, हार्ट डिसीजेस. हृदयविकार कुठल्या कुठल्या पद्धतीनं या हृदयविकारांवरती उपचार केले जातात ते बघूया. बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, इन्स्टॉलेशन ऑफ पेसमेकर, इन्स्टॉलेशन ऑफ स्टेंट्स, हार्ट ट्रान्सप्लांट, एंजिओप्लास्टी. ह्या वेगवेगळ्या 6 प्रकारांनी हृदयरोगांच्या वेगवेगळ्या कारणांमुळे तयार झालेल्या ब्लॉकेजसाठी ट्रीटमेंट दिली जाते. फर्स्ट एड फॉर हार्ट डिसीज. हृदयविकारांसाठी प्रथमोपचार, प्राथमिक उपचार काय असायला हवे? फर्स्ट कॉल 108 फॉर ॲम्ब्युलन्स. पहिल्यांदा 108 या क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी फोन करा. चेक द कॉन्शियसनेस ऑफ पेशंट बाय शेकिंग द शोल्डर्स. रुग्णाचे खांदे हलवून तो शुद्धीवर आहे का हे तपासा. कीप द पेशंट लाईंग ऑन द बॅक इन हॉरिझॉन्टल पोझिशन ऑन हार्ड सरफेस अँड परफॉर्म कंप्रेशन ओनली लाईफ सपोर्ट, COLS. रुग्णाचे खांदे हलवून तो शुद्धीवर आहे का हे तपासा. रुग्णाला कडक पृष्ठभागावर झोपवून शास्त्रशुद्ध पद्धतीने रुग्णाच्या छातीवर दाब द्या. या पद्धतीला कंप्रेशन ओनली लाईफ सपोर्ट म्हणजेच COLS असं म्हणतात. यामध्ये एका मिनिटाला 100 ते 120 दाब या गतीनं किमान 30 वेळा छातीच्या बरोबर मध्यभागी दाब द्यावा लागतो. मिसयूज ऑफ मेडिसिन्स अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. या मुद्द्याला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आजी आजोबा यांना कधी अर्क घेताना पाहिलं आहे का, चाटण देताना पाहिलं आहे का? त्यांच्याबद्दल ते नेमकं हे असं का करतात? जुने काही उपचार पद्धती त्यांच्याकडे असतात, त्यांच्याशी चर्चा करा. कोरफड, हळद, आले यांचा औषध म्हणून कोणत्या आजारासाठी वापर करतात यांची माहिती आजी आजोबांकडून मिळवा. इंटरनेट तुमचा मित्र आहे. आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, निसर्गोपचार, ॲलोपॅथी, युनानी या वेगवेगळ्या वैद्यकीय उपचार पद्धतींविषयी इंटरनेटवरून माहिती मिळवा. आता पाहूयात मिसयूज ऑफ मेडिसिन्स, औषधांचा गैरवापर. समटाइम्स सम पीपल टेक द मेडिसिन्स विदाउट प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर. कधीकधी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर काही व्यक्ती औषधं घेतात. कदाचित तुमच्या निदर्शनात आले असावीत. ओव्हरडोस ऑफ मेडिसिन्स, औषधांच्या अतिवापरामुळे मे अफेक्ट आवर बॉडी, आपल्या शरीरावर वाईट परिणाम घडून येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, ओव्हरडोस ऑफ पेन किलर्स मे डॅमेज नर्वस सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम, लिव्हर. ओव्हरडोस ऑफ अँटीबायोटिक्स मे लीड टू नशिया, स्टमक एच, डिसेंट्री, रॅश, व्हाईट पॅचेस ऑन टंग. पेन किलरच्या
वेदनाशामक गोळ्यांच्या अतिवापरामुळे चेतासंस्था, उत्सर्जन संस्था, यकृत यांच्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अँटीबायोटिक्स म्हणजेच प्रतिजैवक औषधं यांच्या अतिवापरामुळे मळमळणे, पोटदुखी, पातळ जुलाब, अंगावर पुरळ येणं, जिभेवर पांढरे चट्टे पडणं अशी लक्षणं तयार होतात. त्यामुळे कुठलंही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरू नका. थिंक अबाउट इट. चला विचार करूया. पुअर पीपल डू नॉट अफोर्ड द कॉस्टली मेडिसिन्स. इज देअर एनी अल्टरनेटिव्ह फॉर दिस? देन विच वन? गरीब रुग्ण महागडी औषधं विकत घेऊ शकत नाहीत. अशावेळी त्यांच्यासाठी काही पर्याय उपलब्ध असेल का व कोणता? बरोबर, तुम्ही ही या औषधोपचाराबद्दल, या गोळ्यांबद्दल, यांच्या मेडिकल स्टोअर्सबद्दल माहिती मिळवलेली असेल, पाहिलेलं असेल. त्यांचं नाव आहे जेनेरिक मेडिसिन्स. जेनेरिक मेडिसिन्स. जेनेरिक मेडिसिन्स आर ऑल्सो नोन ॲज जनरल मेडिसिन. जेनेरिक औषधं यांना सामान्य औषधं असंही म्हटलं जातं. दीज आर मॅन्युफॅक्चर्ड अँड डिस्ट्रीब्युटेड विदाउट एनी पेटंट. These medicines are at par in quality with branded medicines. Production cost of these medicines is very low due to fewer expenses on research and their formula is readily available. या औषधांची निर्मिती आणि वितरण कोणत्याही पेटंट शिवाय केलं जातं. ही औषधं ब्रँडेड औषधांच्या समकक्ष व त्याच दर्जाची असतात हे लक्षात ठेवा. जेनेरिक औषध तयार करताना त्या औषधातील घटकांचं प्रमाण किंवा त्या औषधांचा फॉर्म्युला तयार मिळत असल्यामुळे संशोधनावरील खर्च वाचतो. त्यामुळं जेनेरिक औषधांची किंमत ब्रँडेड औषधांच्या किमतीपेक्षा तुलनेनं खूप कमी असते. यूज ऑफ ICT. माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची ओढ. You can easily obtain the generic medicines using mobile apps like HealthCart and Janasamadhan. Download those apps on your mobile and use it necessary. जेनेरिक औषधं तुम्ही हेल्थकार्ट आणि जनसमाधान या मोबाईल ॲपच्या सहाय्यानं सहज मिळवू शकता. ही ॲप तुमच्या घरातील मोबाईलवरती डाउनलोड करा आणि गरज पडल्यास त्यांचा वापर करा. लाईफस्टाईल अँड डिसीजेस. जीवनशैली आणि आजार. Lifestyles includes the daily routine and the type of food. Nowadays, habits like staying in bed till late in the morning and going to bed late in night, frequent changes in meal timings, lack of physical exercise, consumptions of junk food, etc. have been increased. And due to this, such people are गेटिंग सिक फ्रिक्वेंटली. जीवनशैली म्हणजेच आहार विहार यामध्ये रोजच्या दिनचर्येचा आणि आहाराचा समावेश होतो काय? आजकाल उशिरा उठणं, उशिरा झोपणं, आहाराच्या वेळा सारख्या बदलणं, व्यायाम आणि कष्टाची कामं यांचा अभाव असणं, जंक फूड म्हणजेच आरबट चरबट काही वरचेवर खात राहणं, तेलकट, अशा गोष्टींचं प्रमाण वाढलं आहे. यामुळेच वारंवार आजारी पडण्याचं प्रमाणसुद्धा वाढलं आहे. इफ frequency of becoming sick is to be lowered, people should follow right lifestyle. आजारी पडण्याचं प्रमाण कमी करायचं असेल तर योग्य जीवनशैली अंगीकारणं अत्यंत आवश्यक आहे. It must include sufficient sleep, right food, yogasans, pranayam and physical exercise. Physical exercise should also be as per one's own capacity. यामध्ये योग्य झोप, योग्य आहार, या व्यतिरिक्त योगासनं, प्राणायाम आणि व्यायाम करणं आवश्यक आहे. तसेच व्यायामसुद्धा आपल्या शरीराला झेपेल असाच करायला हवा. प्राणायाम अँड योगासन्स शुड बी परफॉर्म्ड अंडर द एक्सपर्ट सुपरविजन. प्राणायाम आणि योगासनं ही नेहमी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावीत. सी द व्हिडिओज ऑफ प्राणायाम अँड योगासन्स. यूट्यूबवरती तुम्हाला विविध प्राणायाम आणि योगासनांचे व्हिडिओ पाहायला मिळतील. वॅक्सिनेशन. लसीकरण.
वॅक्सिनेशन हा शब्द सध्या वेगवेगळ्या न्यूज चॅनलवरून तुम्ही ऐकत आहात. कोरोनावर वॅक्सिन शोधण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. वॅक्सिनेशन म्हणजे काय? वॅक्सिनेशन इज इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट द इन्फेक्शन्स डिसीजेस. कलेक्ट द वॅक्सिनेशन शेड्यूल चार्ट फ्रॉम नियरबाय क्लिनिक अँड स्टडी इट. आजार होऊ नये म्हणून त्यांचा प्रतिबंध म्हणून लसीकरण करून घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तुमच्या जवळच्या दवाखान्यातून लसीकरणाचा तक्ता मिळवा आणि त्याचा अभ्यास करा. डू यू नो दॅट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिक्लेअर्ड द प्रधानमंत्री जन औषधी योजना ऑन 1 July 2015. In this scheme, best quality medicines are made available in affordable prices to the citizens. Jan Aushadhi stores are launched for this purpose. पंतप्रधान जन औषध योजना 1 जुलै 2015ला भारत सरकारनं जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत उत्तम दर्जाची औषधं कमी किमतीत जनतेला उपलब्ध करून देण्यात येतात आणि याचसाठी जन औषधी स्टोर्स सुरू करण्यात आलेले आहेत. इंडियन कंपनीज एक्सपोर्ट द जेनेटिक मेडिसिन्स ऑन लार्ज स्केल. हाउएवर, those medicines are sold under brand name with high prices in India. In America, 80% medicines used are generic. Due to this, hundreds of billions of money is saved there. भारतीय कंपन्या मोठ्या प्रमाणावर जेनेरिक औषधांची निर्यात करतायत, परंतु देशात मात्र ब्रँडेड कंपनीच्या नावानेच जास्त किमतीला औषधे विकतात. अमेरिकेत 80% जेनेरिक औषधांचा वापर केला जातोय. त्यामुळे औषधांवरील शेकडो अब्ज रुपये अमेरिकेत वाचवले जात आहेत. चला काही महत्त्वाचे दिवस पाहूयात. लेट अस सेलिब्रेट हेल्थ अवेअरनेस डेज. 7th April वर्ल्ड हेल्थ डे. 14 June वर्ल्ड ब्लड डोनेशन डे. 29 September वर्ल्ड हार्ट डे. 14 November वर्ल्ड डायबिटीस डे. ह्या सर्व डेजला आपण मिळून सेलिब्रेट करूया आणि यातून स्वतःसोबत सामाजिक स्वास्थ्यही सुदृढ करूया. आणि त्यासाठी सर्वात जास्त गरजेचं आहे ते हे चित्र. हे चित्र अनेक ठिकाणी आपण पाहिलं असेल. काय आहे हे? रक्तदान, ब्लड डोनेशन. अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स. याचं महत्त्व जाणा आणि इतरांनाही सांगा. 1 unit blood donation by a person can fulfill the need of 3 persons at a time. रक्तदात्याचं 1 युनिट रक्तदान एका वेळेला किमान 3 रुग्णांची गरज पूर्ण करतं. फॉर एक्झाम्पल RBCs, WBCs अँड प्लेटलेट्स. जसं की तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, रक्तबिंबिका. 1 can save the life of 12 persons. एक व्यक्ती 1 can save the life of 12 persons by donating the blood for 4 times a year. एका वर्षात 4दा रक्तदान केल्यास 12 रुग्णांचे प्राण वाचवता येतात. सो रिमेंबर धिस. आणि त्यासोबतच नेत्रदान. मृत्यूनंतर सुद्धा आपल्याला नेत्रदान करता येतं. त्यामुळं अंध व्यक्तींना पुन्हा ही सृष्टी त्यांच्या दृष्टीने, तुमच्या दृष्टीने पाहता येणं आणि आनंद घेता येणं शक्य आहे. हा लेसन या ठिकाणी संपलाय. या लेसनवरची एक्सरसाइज तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व करायची आहे. परत भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ सेशनमध्ये नवीन धड्यासह. तोपर्यंत गुड बाय.